नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी युट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार. ओके, वीकली डेली सगळं अनालिसिस करणार आहे. म्हणजे व्हिडिओ जी आपली असणार आहे ती 10 मिनिटाची होईल. त्यामुळे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवेल की नेमकं ट्रेडिंग करताना काय करायचं असतं. त्याआधी आपण काय करूया की अनालिसिस करूया. बघा, आपल्याला हे 15 मिनिटं चार्ज दिसते. ह्याला आता आपण काय करूया, कन्वर्ट करताना वीकलीमध्ये कन्वर्ट करून घेतोय. ओके, वीकलीमध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, त्यानंतर आपल्याला दिसतंय की जो झालेला वीक आहे ना, तो आपल्यासाठी एक चांगला वीक असं म्हणता येईल. कारण की त्यामध्ये पॉझिटिव्ह अशी होती की सीज फायर आली आहे. ही एक पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला ही कॅन्डल आपल्याला वीकली पाहायला मिळते. ठीक आहे, ओके. पण नंतर म्हणजे आता आज आपल्याला पाहायला मिळते की जे सीज फायर झालं ना, ते त्याच्यावर काय झालंय की सीज फायर झाले तरी पण अटॅक होते, हे आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये काय करायचं जरा, सध्याच्या कंडिशन बघा आपल्याला काय दिसतं. पहिली कंडिशन दिसते की सीज फायर झाला असून तरी पण वॉर होते. ह्याचा अर्थ असा आहे की मार्केट मंडेला काय होऊ शकतं की मंडेला पहिल्यांदा क्रॅश होण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्रॅशचा अर्थ असा आहे की माझं म्हणणं असं आहे की गॅप डाऊन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, दुसरा पॉईंट, जर तुम्ही ट्रेडिंग करत असताना तुमची पोझिशन आहे ना, तुम्ही बाय करून गेला असेल तर मग काय करायचं, ही दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट असा आहे की आपल्याला आता जर तुम्ही कोणतीच एंट्री घेतली नसेल, ओके, एंट्री घेतली नसेल तर ट्रेडिंग कसं करायचं ते पण सांगतो. ओके, तर ही 3 पॉईंट आहेत आपल्यापाशी. तर आपण काय करायचं बघा पहिल्यांदा सुरुवातीला बघा मी काय म्हणतो बघा, की पहिल्यांदा काय करा की ही जी लाईन आहे का 24,000ची, आता सध्या ही ऍक्ट ॲज रजिस्टर म्हणून करणार. जोपर्यंत पॉझिटिव्ह न्यूज येत नाही तोपर्यंत आपल्याला ही 24,000 ही ऍक्ट ॲज रजिस्टर म्हणून करणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाहेर पण लक्षात ठेवा आणि ज्यांनी जी पोझिशन आहे ना होल्ड केली त्यांनी पण लक्षात ठेवा. बघा, मग आपल्याला सध्या करायचंय काय, तर सध्याच्या कंडिशनमध्ये करायचं काय, पहिला पॉईंट लक्षात ठेवा की ही आपल्याला कळून चुकलंय. उद्याच्याला गॅप डाऊन झालं मार्केट, किती होतंय, 100 पॉईंट होते, 200 होते, 300 होते, 500 होते, आपल्याला माहित नाही की किती पॉईंटचं गॅप डाऊन होतं, हे आपल्याला माहित नाही. ओके, काय करायचं सांगतो. गॅप डाऊन झाल्यानंतर ज्यांनी आता समजा बाय करून गेले त्यांनी पहिल्यांदा काय करायचं की पुल बॅक होतंय. बघा, आता इथं काय होतं, काय वेळे गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट आहे ना, जर पुल बॅक येत असेल दिसतं आपल्याला, एका मिनिटामध्ये दिसते पुल बॅक येत असेल, तर आपली निगेटिव्ह झाल्यानंतर मार्केट परत काय होतं, सिंपल सांगतो तुम्हाला. सिंपलमध्ये समजा मार्केट आहे ना, ओपन होताना इथं ओपन झालं 23,500ला. ओके, तिथून मार्केट परत समजा लक्षात ठेवा की पहिला पॉईंट, जर वरच्या डायरेक्शनला जातंय का, काय म्हणतो मी, वरच्या डायरेक्शनला जाते का, ही वॉच करणं गरजेचं आहे. ही आपल्याला एका मिनिटामध्ये लगेच समजून येईल. जर जात असेल तर ओपन प्राइस आहे ना आपली, ओपन प्राइस आपल्यासाठी आता एसएल असणार आहे. काय म्हणतोय, ओपन प्राइस एसएल. मी कोणासाठी सांगतोय हे, ज्यांनी बाय केलंय, मी काय म्हणतोय ज्यांनी शुक्रवारी बाय केलंय त्यासाठी सांगतोय. तो आपल्यासाठी काय असणार आहे की एसएल असणार आहे. जर समजा मार्केटनं ओपन प्राइस करून काय करत असेल, रिव्हर्स होत असेल, म्हणजे अपोजिट डायरेक्शन म्हणजे वरच्या साईडला जात असेल, तर ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय आहे की समजा मार्केट ओपन झालं आणि डायरेक्ट काय करत आहे की डाऊन साईडला यायला लागले, त्यावेळी पॅनिक न होता माझं म्हणणं असं आहे की पुलबॅक बघा मिळतंय का, पुलबॅक. कारण कसं आहे, कधी कधी मार्केट काय होतं, डाऊन साईडला येऊन रिटर्न आल्यानंतर आपल्याला एक्झिट करायचा चान्स मिळतोय का, बघा मला एवढंच सांगायचं फक्त की एक्झिट करायचा चान्स मिळतोय का, कारण एक्झिट करावं लागणार आहे. काय म्हणतोय, एक्झिट करावं लागणार आहे, नाही कंटिन्यू मार्केट फास्ट मध्ये खाली पण येऊ शकतं आणि आपल्याला तो लॉस परत नंतर रिकवर तर सोडा, पहिल्यांदा एक्झिट करणं हे इम्पॉर्टंट आहे, हे मला एवढंच वाटतंय. कारण की आपण काय करतोय की पहिली गोष्ट, तुम्ही बाय केल्यानंतर आता सध्याच्या कंडिशन पॅनिक होण्यापेक्षा थोडंसं प्राइस ऍक्शन, माझं सिंपल म्हणणं आहे. आता तुम्ही जे होल्डिंग ज्यांनी बाय केले, ओके, ज्यांनी बाय केले शुक्रवारी, त्यांनी प्राइस ऍक्शन वॉच करून एक्झिट करा. मला तर असं माझं म्हणणं आहे सध्याच्याला. कारण पॅनिकमध्ये सेलिंग करू नका, हे माझं म्हणणं आहे. ओके, जरी स्टॉप लॉसचं बोलायचं गेलं तर स्टॉप लॉस आपण हे जास्त काय बोलू शकत नाही. कारण कसं आहे, मार्केट जर गॅप डाऊन 23,500 ओपन होते तर ऑलरेडी तुमचा स्टॉप लॉस सेट झालाच आहे. फक्त माझं म्हणणं आहे की प्राइस ऍक्शन वॉच करा आणि मग एक्झिट करा. ओके, आता ज्यांनी ह्याच्यामध्ये तिसरा पॉईंट होता की आपला, की ज्यांनी अजून काय केलंय की म्हणजे कुणी बाय केलं नाही. ओके, माझं म्हणणं आहे की ज्यांनी बाय केलं ते म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, तुम्ही चांगला विचार केला असेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट सध्या कसं आहे की बाबा की अनसर्टन नाही, म्हणजे माहित नाही बाबा सीज फायर येतंय, परत नंतर अजून अटॅक होतं. हे असल्या कंडिशनमध्ये ट्रेडिंग करताना कधीच आपलं जी पोझिशन आहे ना ती
पोझिशन आपली कसे एक्झिट डेली एक्झिट करणं गरजेचं असते अशा ठिकाणी, कारण की कसं आहे आपल्याला उद्याच्याला काय होतं हे माहित नाही. आपल्या इंडियन मार्केटमध्ये कसं आहे की आज 3:30 ला मार्केट संपलं की झालं, रात्री काय न्यूज आली त्याचा इफेक्ट 100% आपल्या मार्केट होतो. त्यामुळं असल्या सिच्युएशनचा अर्थ असा आहे की ज्यावेळी मार्केट अनसर्टन असतं, अनसर्टन, त्यावेळी आपल्याला डेली पोझिशन जी आपली आहे ती कव्हर करून म्हणजे एक्झिट करून आपल्याला काय करायचं असतं, त्या दिवशी ट्रेडिंग स्टॉप करायचं असते. हे महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा आता ह्याच्यामध्ये समजा उद्याच्याला मार्केट समजा आता गॅप डाऊनच होणार आहे. गॅप डाऊन झाल्यानंतर आपल्यापाशी सध्या पॉईंट राहतो काय, एक तर लक्षात ठेवा की 24,500 आणि 24,000 सॉरी, आणि डाऊन साईडला आहे 22,000 म्हणण्यापेक्षा 23,000. ओके, ही एक पॉईंट. ह्या दोन मध्ये मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं. ह्याच्यामध्येच व्होलॅटाइल मार्केट ह्यामध्ये पाहायला मिळू शकतं. जर मार्केट किती 22,900 खाली जर ट्रेडिंग करायला लागलं तर परत एकदा आपल्याला जो हा लो तयार चालता का 22,400चा, तो परत एकदा पाहायला मिळू शकतो. म्हणून सांगतोय बघा, आपल्याला फक्त आता येणाऱ्या वीक मध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर बघा एक पॉईंट लक्षात ठेवा, जर मार्केट 22,900 ब्रेक केलं, 22,900 ब्रेक केलं तर आपल्याला डाऊन साईडची एंट्री पुढच्या वीक मध्ये, त्या पुढच्या वीक मध्ये येण्याची प्रॉबिलिटी जास्त आहे. ओके, सेम ऑपोजिट, जर मार्केटमध्ये परत एकदा काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज आली आणि मार्केटनं रिस्पेक्ट दिला ह्या खालच्या सपोर्टला आणि वरचा जो रेजिस्टन्स होता 24,000ला ती जर ब्रेक केला असेल तर आपल्याला 25,000चं पण टार्गेट पाहायला मिळू शकतं. हे पण प्रॉबिलिटी जास्त आहे. पण काय होतंय सध्याच्या कंडिशनमध्ये, आपण कुठे ट्रेड करतोय, आपण नो ट्रेडिंग झोन मध्ये ट्रेड करतोय, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, त्यामुळे आपल्याला सध्या जो पुढचा वीक आहे ना, तो पुढचा जो वीक आहे आता म्हणजे उद्यापासून आपल्याला शुक्रवारपर्यंत, म्हणजे हे 5 दिवस आपल्याला खूप जपून ट्रेडिंग करायचं आहे, कारण ह्याच्यामध्येच जास्त लॉस होऊ शकतो. कारण मार्केट ट्रेड करताना कुठे करते, बरोबर मिडलला ट्रेड करते आणि हिथंच आपले एसएल जास्त हिट होण्याची शक्यता जास्त आहे. परत नंतर आपली सायकोलॉजीवर प्रॉब्लेम येण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे सॅडवे मार्केट. आणि त्यानंतर म्हणलं झालं तर आपलं जी अकाउंट आहे ना, अकाउंट झिरो करायचं कारण असतं ते म्हणजे ह्या प्रकारचं मार्केट. ओके, तर येणारा वीक मध्ये आपल्याला जपून ट्रेडिंग करायची आहे. हे झालं वीकली मध्ये. आता आपण काय करूया की डेली मध्ये काय आहे मार्केटमध्ये तेव्हा चेक करूया आणि त्यानंतर आपण काय करूया की व्हिडिओला एंड करूया. बघा कसं आहे, आता सध्याच्या कंडिशनमध्ये सेम सांगायचं झालं तर बघा आपल्याला 15 मिनिटामध्ये कॅन्डल ओपन केले, त्यामध्ये आपल्याला दिसतंय ही जो गॅप आहे ना 23,700 पासून ते 23,000, हा गॅप मार्केट फिल करायला येऊ शकतो. कारण की कसं आहे की ही अनएक्सपेक्टेड गॅप म्हणण्यापेक्षा ही न्यूजमुळे झालेला इफेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळलेलं आहे. मग ही आपल्याला उद्याच्याला म्हणण्यापेक्षा येणाऱ्या वीक मध्ये हे गॅप फिल झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळं ह्यामध्ये पण आपल्याला मला काय म्हणायचं आहे की येणाऱ्या वीक मध्ये आपल्याला ह्या झोन मध्ये ट्रेडिंग करताना 23,700 ते खालच्या साईडला 23,000 हा झोन आहे, तो नो ट्रेडिंग झोन आहे आपल्यासाठी. ह्याचा अर्थ असा असतं, नो ट्रेडिंग झोनचा अर्थ असा असतो की आपल्या ह्या ठिकाणी 1:1 जास्तीत जास्त सांगतोय 1:1 म्हणजे एसएल जरी M1 असेल तर प्रॉफिट पण आपल्याला 1% घ्यायचं, त्यापेक्षा जास्त विचार करायचा नाही. आपली पोझिशन जी आहे ती एक्झिट करून बाहेर पडायचं आहे ह्या झोन मध्ये. ओके, हे होतं आपल्यासाठी आज येणाऱ्या वीक मध्ये निफ्टी मध्ये काय होणार आहे. चला येणाऱ्या वीक मध्ये आपण जे प्रेडिक्शन केलं ते बरोबर होतं या बघूया. पण मी येणाऱ्या वीक म्हणण्यापेक्षा ह्या वीक मध्ये जास्त करून ट्रेडिंग काय करेल, मी स्वतः लर्न म्हणजे काय म्हणतो मी येणाऱ्या ह्या वीक मध्ये मी ट्रेडिंग करताना काय करेल की माझा जो एसएल आहे आणि जे कॅपिटल आहे त्याच्यावर मी लक्ष ठेवेल. कारण माझं म्हणणं आहे की इथं मी जास्त लॉस करणार नाही, कारण की मला एक पॉईंट माहिती आहे की बाबा की ह्या वीक मध्ये मी जास्त लूज करू शकतो, हे मला माहिती आहे, ऑलरेडी माहिती आहे. तर मी काय करेल की ठरवेल की ह्या वीक मध्ये मी कमीत कमी जेवढा लॉस होईल तेवढा मी काय करेल, ऍक्सेप्ट करेल. ओके, चला येणाऱ्या वीक मध्ये काय होतं ते आपण पाहूया. बाय.